नमस्कार, लाईफ सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओला लगेचच आपण सुरुवात करूया आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते की मी अगदी बरी आहे, तुम्ही सगळे बरे असाल अशी मी अगदी आशा बाळगते। तर आज माझी सकाळ खूपच धावपळीत असते हल्ली, कारण का मला हे थेरपीसाठी यावं लागतं, त्याच्यामुळे सकाळ माझी खूप गडबडीत असते आणि रात्री मी औषध गोळ्या घेते, त्याच्यामुळे सकाळी लवकर जाग येत नाही। पण जेव्हा उठते त्यावेळेस पटापट आवरून घेते आणि मग थेरपी सेंटरमध्ये येते। आणि थेरपी सेंटरमध्ये तर खूप वेळेवर यायला लागतं, कारण त्या मॅडमनी अगदी सगळ्यांना दिलेल्या वेळेतच यायला लागतं। तर मग मी थेरपी सेंटरमध्ये गेली, तिथली थेरपी घेतली आणि मी डायरेक्ट आली इथे आत्ता माझ्या बहिणीच्या घरी आणि माझ्या भावाच्या घरी। कारण मी थेरपीला गेल्यानंतर माझी सून आणि मुलगा हे दोघे कामावर गेले आणि त्यांनी मला सांगितलेलं की मम्मी आम्ही विहाला मामीकडे आणि मावशीकडे नेऊन ठेवणार आहोत, तर तू थेरपी घेतल्यानंतर डायरेक्ट तिथेच जा। तर मी डायरेक्ट इथे आले तर विहा अगदी छान खेळते, तिथे दीदी आहे, तिथे मानसी आहे, त्यांच्याबरोबर तिची खूप मजा चाललेली आहे। तर मी येईपर्यंत आज विनंतीला खूप उशीर झाला होता सकाळी, त्याच्यामुळे विनंती घाईघाईत निघून गेले। तर विहाची आंघोळ दुपारी घालणार होती, पण जयश्रीने विहाची आंघोळ घालून घेतली आणि मस्त तिला वरण भात वगैरे चारलं आणि मी गेल्यानंतर मला पण खाण्याचा आग्रह केला, पण मी नुकतंच नाश्ता करून गेलेली त्याच्यामुळे मी नाही खाल्लं। आणि मग विहाने खूप मस्त वरण भात खाल्लं थोडंसं आणि तिला घासून मस्त जयश्रीने घासून पुसून आंघोळ घातलेली, त्याच्यामुळे तिला लगेचच झोप आली। टी व्ही पाहत ती माझ्या मांडीवर आणून दिली, तर जवळजवळ अर्धा पाऊण तासाने ती झोपली। मग मी तिला इथे ताईच्या बेडरूममध्ये आणून झोपवलं। आधी ती झोपलेली जयश्रीच्याच इथे, पण तुषार घरी असल्यामुळे तुषारने बाहेरचा टी व्ही लावलेला आणि मानसीला तर सतत टी व्ही लागतो, तिने आतला टी व्ही लावलेला। मग विहाला झोप भेटावी म्हणून मी तिला इथे ताईच्या रूममध्ये आणलं आणि झोपवल्यानंतर माझे पाय खूप जड झालेले, म्हणून मी जरा तिला पलंगावर टाकून ताईच्या रूममध्ये फिरत असताना तुम्हाला हा ताईचा रूम पूर्ण दाखवते। तर ताईचा किचन दाखवला, ताईचा तो बेडरूम दाखवला, हे बेडरूमला लागून एक बाथरूम आहे आणि विहा झोपले, हा पण एक भक्तीचा बेडरूम आहे, हा भक्तीचा बेडरूम आहे आणि हा ताईचा बाहेरचा हॉल आहे। तर असं मी हे ताईचं असं घर आहे आणि ताईचं हे हॉल वगैरे अगदी जिथल्या तिथं असतं, पण ज्यावेळेस विहा येते ना त्यावेळेस त्या हॉलचे पूर्ण म्हणजे अस्ताव्यस्त झालेला असतो। आणि हे बाहेर आपण आलो, इथे जिन्याजवळ लिफ्ट आहे आणि तिथे लागूनच हे ताईचं घर आहे, माझ्या हे ताईचं घराचं दार आहे आणि त्याच्या बाजूलाच हे माझ्या भावाचं घर, म्हणजे ताई माझी मोठी ताई आणि राजेश माझा पाठचा भाऊ, दोघांची घरं अगदी शेजारी आहेत। त्याच्यामुळे विहाला ना इथे आल्यानंतर खूप मजा वाटते आणि विहा या दोन्ही घरामध्ये अगदी मस्त एन्जॉय करते। तर माझ्या थोड्या पायाच्या मुंग्या गेल्या आणि आत्ता मला कंप्लेट 2 तास शिक्षा भोगावी लागणार होती, कारण का विहा कंप्लेट 2 ते 2.5 तास झोपणार होती। ज्यावेळेस तिची आंघोळ घालताना तिची लहानपणापासूनची सवय आहे, अगदी शांत वातावरण असतं ना तर ती 2-2.5 तास झोपते आणि तिला इथे झोपायला आणल्यामुळे मानसीला खूप त्रास होत होता। मानसी सारखी फेऱ्या मारत होती, पण मी मानसीला परत झोपायला पाठवलं। मग आता मी बसून काय करणार, म्हणून मी पण विहाच्या बाजूला थोडंसं असे उशीवर टेकून दिलं, कारण मी काहीच करू शकत नव्हती ना, ताईला मदत करू शकत की नाही जयश्रीला मदत करू शकत, त्याच्यामुळे मी इथे थोडंसं टेकून उशीला असं पाठ टेकली आणि आपली बसले गप्पा मारत एकटीच मनाशी। आणि ताईचं तोपर्यंत ताईने सगळी कामं करून घेतली तिची, म्हणजे तिची कामवाली येऊन काम करून गेली होती, पण ताई कपडे स्वतःच्याच हाताने धुते, म्हणून ताईने कपडे वगैरे धुतले, कपडे सुकत टाकले आणि मी आपली सगळं बघतच बसले, कारण मला पर्यायच नव्हता। आणि विहाच्या बाजूला मी झोपली असताना मला पण झोप आली होती, पण मी झोपू शकत नव्हती। विहा खूप चाप्टर झालेली आहे, विहा कधी उठून खाली उतरायला जाईल आणि कधी डोक्यावर पडेल माहिती नाही, म्हणून मी आपली विहाच्याच जवळ पडून राहिली। आणि मला जयश्रीनी पण आल्यानंतर जेवणाचा आग्रह केला, ताईने पण आग्रह केला, पण मी माझा हात सांभाळून इथं बसली होती आणि जयश्रीला पण मी नाही सांगितलं, ताईला नाही सांगितलं। मग नाही राहून ताईने मला हा एवढा प्लेट भरून नाश्ता दिला, वेफर आणि हा गोड पदार्थ। मी नको म्हणते तरी पण ती बोलली, अगो केव्हाची एकटीच बसलेस, आम्ही कामं करतो आहे आणि विहा झोपले त्याच्यामुळे टी व्ही पण लावू शकत नाही, मोबाईलचा आवाज करू शकत नाही। मग मी हळूहळू हा ताईने दिलेला सगळा नाश्ता मानसीशी गप्पा मारत हळूहळू तो नाश्ता संपवला। त्याच्यानंतर 2-2.5 तासांनी विहा उठली, मग विहाला मी जयश्रीकडे नेऊन दिलं आणि मला सम्राटनगरमध्ये एका मीटिंगला जायचं होतं। ती दैवितीची आमची वंदना गायकवाड आहे, तिने महिलांसाठी एक मीटिंग आयोजित केली होती आणि मग मी जयश्रीची परवानगी घेऊन 10 मिनिटासाठी त्या मीटिंगला गेली। तर झोपेतनं उठलेली विहा वाटते का, कारण तिचं मानसीच्या बरोबर इतकं पटतं ना आता
ती झोपेतनं उठली तरी एवढी फ्रेश आहे. पण मग जयश्रीने मला खूपच जेवणाचा आग्रह केला. मी म्हटलं नको अगं. मग ती म्हणाली थोडंसं कलिंगड खाऊन जा, आणि तिने पटकन 1 प्लेट कलिंगड आणलं. तर विवाह माझी धावतच आली. तिने लगेच कलिंगड पाहिल्या कलिंगड दे 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 करायला लागली, आणि मग तिने पण कलिंगड घेतलं. बरं, तिला कोणी चारायचं नाही, तिला स्वतःच्याच हाताने सगळं खायला लागतं, स्वतःच्याच हातामध्ये पाहिजे. मग जयश्रीने तिच्या स्वतःच्या हातामध्ये तिला एक फोड दिली, आणि मी पटापट कलिंगड काढला, आणि जयश्रीची परवानगी घेऊन मी सम्राटनगरमध्ये गेली. पटकन तयार झाली आणि मग सम्राटनगरमध्ये गेली. तर तोपर्यंत तिथे मीटिंग झाली होती, आणि सगळे डेमो वगैरे दाखवून झाली होती. महिलांच्या संदर्भात खूप छान मीटिंग होती ती, आणि मी फक्त अगदी वेळेवर गेली तिथे गेल्याच्यानंतर मीटिंग वगैरे झाली होती. मला थोडं बहुत इतरांकडूनच, म्हणजे जे त्यांचे जे मीटिंग झाल्याच्यानंतर जे एकमेकांचे विचार मांडत होते त्याच्यावरून मी कल्पना केली की कसल्या संदर्भात मीटिंग असेल. मग मीटिंग झाल्याच्यानंतर मी तिथे पण खूप वेळ थांबलेला, कारण का मी विहायला जयश्रीकडे दिलं होतं, आणि जयश्रीच्या घरामध्ये कामं पडली होती. ताई पण झोपली होती मी जेव्हा आली त्यावेळेस. म्हणून मीटिंग तिथे झाल्यानंतर मी वंदनाची परवानगी घेतली, आणि लगेचच मी घरी निघून आली घाईघाईने. तोपर्यंत तिथे विनंती आणि पप्पू आले होते. मग विनंती पप्पू आल्यानंतर आम्ही अजिबात जयश्रीकडे किंवा ताईकडे थांबलो नाही. आम्ही लगेच आमच्या घरी निघून आलो. तर विनंतीला खूप थकल्यासारखं झालं, म्हणून ती जरा बेडवर जाऊन आडवी पडली. मग मी लगेचच दूध गरम केलं, एका हाताने दूध गरम करायला ठेवलं. त्याच्यानंतर मी मावशी काम करून गेली होती, तर मग मी लगेच कपड्याची मशीन लावली. तिथे कपडे सुकवून घेतले. परत तुम्हाला सांगते, ते सुकलेले कपडे मशीनमध्ये ड्राय झालेले कपडे काढले. टॅरेसवर जाऊन मी सुकलेले कपडे आणले, ते मी घरामध्ये ठेवले. त्याच्यानंतर मग परत हे जे मशीनमधनं काढलेले कपडे ते छोटे छोटे एका हाताने नेऊन टाकले बाहेर, आणि हे बालदीमध्ये विहाचे छोटे छोटे कपडे ते इथे ह्या स्टँडला लावावे लागतात. तिथे जो हा गॅलरीमध्ये स्टँड आहे ना, त्या स्टँडला ते लावावे लागतात. म्हणून मी रात्रीच्या वेळेस ते कपडे बाहेर पाठवत नाही. आणि हे सुकलेले कपडे मी आत्ता बाहेरून आणलेले, थोड्या वेळाने याच्याने घड्या घालणार आहे. आणि मग आम्हाला दोघींसाठी मी चहा ठेवला, आणि मला पुन्हा एका मीटिंगला जायचं आहे, ती मीटिंग अटेंड करायची आहे. तर असा हा आजचा दिवसभराचा व्हिडिओ केला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.